तर आता नुकतीच गुरुपौर्णिमा झाली. गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला एक नाही, दोन नाही, तीन छान असे प्रचिती आलेले आहे, अनुभव आलेले आहेत स्वामीचे. ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर सगळ्यात पहिला अनुभव म्हणजे काल गुरुपौर्णिमा होती. तर पोळ्यांचा नैवेद्य करायचा होता मला. त्याचबरोबर स्वामींची सेवा करायची होती आणि त्याचबरोबर घरातली सगळी कामे, पूजा वगैरे बरीचशी कामं होती. मला टेन्शन होतं कसं काय काम होईल वगैरे, आणि त्यात लाईटीचं टेन्शन होतं, लाईट जाईल की काय. दिवसभरामध्ये लाईट गेलेली नव्हती, रात्री लाईट गेलेली होती. अंधारात बघित असाल तुम्ही, मी आरती केली आणि नैवेद्य दाखवून घेतला. तर सगळ्यात पहिला अनुभव असा आहे की इतकं मला टेन्शन होतं, इतकी कामं होती, त्याचबरोबर पाणी पण येणार होतं, कारण पाण्याचा दिवस होता तो. तर पाणी पण येणार होतं, इतकं कामं होतं, मला टेन्शन होतं. पण सगळी कामं स्वामींनीच नीट वेळच्या वेळेवर माझ्याकडून पार पाडून घेतली. माझं सगळं टेन्शन दूर झालेलं होतं आणि मस्त सेवा पण पूर्ण झालेली होती स्वामींची. त्याचबरोबर पौर्णिमेची पूजा पण, पौर्णिमेची सेवा म्हणजे कुंकुमार्चन वगैरे पण केलेलं होतं. तर सगळी सेवा, सगळं कामं वगैरे छान केलेली होती. स्वामीच जणू काही माझ्या मदतीला उभे होते, कारण मी एकटीच होती. कामं पण एवढी होती, सेवा पण होती, सगळी कामं छान झालेली होती. हा एक छान खूप मोठा असा अनुभव आलेला होता, कारण ते त्या स्वामींशिवाय हे शक्यच झालेलं नसतं, की त्यामुळे खूप छान अनुभव होता हा. आणि दुसरा अनुभव म्हणजे काल संध्याकाळी नैवेद्य करत असताना, म्हणजे पुरणपोळ्या करत असताना शेवटची जेव्हा शेकत होती, तेव्हा आमच्या किचनमधून हॉल दिसतो. तर हॉलची लाईट चालू होती आणि उजेड पण एवढा बाहेरून येत नाही. पण काय माहिती, शेवटची पोळी जशी झाली तसं मला देवाऱ्याच्या समोर एक अशी छान अशी लाईट दिसली. असं वाटलं की पोळ्या माझ्या बघा तेव्हा करून झालेल्याच होत्या. असं वाटलं पोळ्या करून झाल्या आणि नैवेद्य दाखवण्याआधी स्वामींनी नैवेद्य माझा प्राशन केलेला होता आणि मला छान असा एक प्रचिती दिली की मी नैवेद्य ग्रहण केलेला आहे. तो एक खूप सुंदर असा अनुभव आलेला होता, दुसरा अनुभव. आणि तिसरा अनुभव म्हणजे संध्याकाळच्या वेळी मिस्टर आणि मी देवळात गेलेलो होतो. तर देवळात नेमकी आरती करत संपत असतानाच आम्ही पोचलो. बाहेरच्या आवारात थांबलेलो होतो आणि जसं आरती संपल्यानंतर आम्ही एंटर केलं आणि एंटर करताच मला इतका 2 सेकंदासाठी इतका छान हिना अत्तर आणि हिना अगरबत्तीचा सुगंध आलेला होता, जसं काय स्वामीच मला आशीर्वाद देण्यासाठी तिथं थांबलेले होते. कारण खूप गर्दी होती, आम्ही पुढं काही गेलो नाही. म्हटलं गर्दी आहे, दुसऱ्या केंद्रात जाऊया. त्यामुळे आम्ही तिथून निघालो. पण स्वामींना जसं काय माहितीच होतं की हे काय पुढे येणार नाही एवढ्या गर्दीमध्ये, आपणच तिथं जावं. आणि त्यामुळे इतका छान तो मस्त अनुभव होता, स्वामींनी मला दिलेला होता की इतकं छान मला सुगंध 2 सेकंडसाठी मस्त सुगंध आलेला होता हिना अत्तरचा. लगेचच तो सुगंध गेला वाऱ्याबरोबर, पण तो छान इतका अनुभव आलेला होता माझा.